राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. खूप दिवसानंतर मी परत आलेलो आहे आणि मी रात्री आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये आय एम बॅक म्हणून एक मेसेज सोडला होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये एवढ्या पीक पॉईंटला असताना चॅनल बंद का केला, मी व्हिडिओ टाकणं बंद का केलं, मी एवढे दिवस कुठे होतो, का गायब झालेलो, व्हिडिओ बंद करायला कोणी सांगितलं किंवा व्हिडिओ कशामुळे बंद झाले किंवा मी व्हिडिओ बनवायचे का बंद झालो, ह्या पाठीमागच्या 1-1.5 महिन्यामध्ये काय घडलं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुमच्याशी बोलणारच आहे. पण काल लोकसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर झाला. 4 जून काल होता आणि त्याच्यामध्ये जो निकाल लागला तो अनएक्सेप्टेड होता. तरी पण आपण जे जिंकलेले सर्व उमेदवार आहेत त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देऊया, विपक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्षातील असतील. आणि जे हारले असतील त्यांना एकच सांगेन, त्यांना सांगणं इतपत तर मी मोठा नाही आहे, पण एक प्रेमभावातून सांगेन की वेळ ही कधीच राहत नाही एकसारखी, ती बदलते. आज तुमची हार आहे, उद्या तुमचा दिवस नक्की असेल. आता मित्रांनो, जो रिझल्ट लागला आहे त्याच्याबद्दल, महाराष्ट्राबद्दल जर आपण बोलायला गेलो तर खूप मोठे मोठे शॉक लागलेले आहेत. सगळे महाराष्ट्रातले एक्झिट पोल हे फेल गेलेले आहेत. म्हणजे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वी जसं एक्झिट पोल आला त्याच्यानंतर मला वाटतं 1 का 2 तारखेला जूनला त्यांनी सांगितलं की आमच्या महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 जागा येतील. आणि ह्याच्या उलटं विपरीत झालं की महाराष्ट्रामध्ये भाजपला फक्त आणि फक्त 17 ते 18 जागांवरती येऊन थांबावं लागलं. हा खूप मोठा पॅच आहे. आणि खरं सांगतो, महाराष्ट्राच्या या पराभव तर म्हणू शकत नाही, पण ह्या जागेमुळे की इथं जी खड्डा पडलेला आहे, ह्या खड्ड्यामुळे देशाच्या नेतृत्वाला नक्कीच मोठा धक्का बसलेला आहे. 292-93 वरती काहीतरी नरेंद्र मोदी म्हणजे NDA गठबंधन पोहोचलेले आणि 232 का 33 वरती इंडिया आघाडी आहे. तसं पण आता बघायला गेलं ना तर पंतप्रधान हे हिस्टोरिकल होणार आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी जर आता 3ऱ्या वेळेला पंतप्रधान बनणार आहेत, चित्र पूर्णपणे स्पष्ट आहे. कारण मॅजिक फिगर ही 272ची आहे आणि त्याच्यानंतर इंडी गठबंधनकडे एवढी संख्याबळ नाही आहे. जरी ते इतर आता भाजपमध्ये आणि अपक्ष 17-18 खासदार आहेत. 17-18 लोकांना जरी अपक्ष खासदारांना जरी इंडी गठबंधनने घेतलं तरी देखील इंडी गठबंधन सरकार बनवू शकत नाही. त्याच्यासाठी त्यांना चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना दोघांना एकत्र घ्यावं लागेल. आणि अपक्ष जे आहेत त्यातले पण एक त्यांना 10 ते 15 खासदार घ्यावे लागतील. त्याच्यानंतर ते 272ची मॅजिक फिगर क्रॉस करतील आणि ते सरकार बनवू शकतात. परंतु सरकार बनवण्यामध्ये त्यांना बऱ्याचशा अडचणी येतील आणि नरेंद्र मोदी ही गोष्ट अजिबात असं काही करू शकणार नाहीत. कारण त्यांच्याकडे एक पूर्णपणे बहुमत आहे सरकार बनवण्यासाठी. स्वतःच्या पक्षाचं नसेल तर पूर्ण मित्र पक्षांचं वगैरे सगळ्यांचं मिळून आहे. 292च्या वरती आकडा गेलेला आहे. अपक्ष जे आहेत तेही समर्थन करतील. 18 अपक्षात आपण 50% जरी पकडलं तरी 9 ते 9 किंवा 9 ते 10 अपक्ष त्यांना मिळतील. म्हणजे ते ऑलमोस्ट 300 पार होतील, 300 क्रॉस होतील आणि ते सरकार बनवतील. पण जर असं झालं तर भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही घडेल की नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातले पहिले असे पंतप्रधान असतील जे लगातार 15 वर्ष ह्या देशावरती राज्य करतील किंवा ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून बनतील. आता तुम्ही म्हणाल की पंडित नेहरू होते, तेही 3 वेळा पंतप्रधान होते. पण तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या की पंडित नेहरू हे फर्स्ट टाइमचे जे सिलेक्टेड हे होते, प्राईम मिनिस्टर होते, इलेक्टेड नव्हते. त्यांना सिलेक्ट केलं होतं, इलेक्शन झालं नव्हतं त्यावेळेला आणि बाकीचे 2 टर्म ते इलेक्शनमधून निवडून आले होते. तसं नरेंद्र मोदींचं नाही आहे. ते तिन्ही वेळेला इलेक्टेड प्राईम मिनिस्टर आहेत. ही हिस्टॉरिकल आहे. भारताच्या पूर्ण स्वातंत्र्य काळाच्या नंतरची ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचं डॅमेज झालेलं आहे BJPला बऱ्याचशा राज्यामध्ये. UP सारख्या ठिकाणी अनएक्सेप्टेड, म्हणजे ना BJPनं ना योगी आदित्यनाथ जी यांनी आणि नरेंद्र मोदी जे असतील किंवा उत्तर प्रदेशचं जेवढं BJPचं संघटन असेल, अजिबात त्यांनी स्वप्नात देखील हा विचार नसेल केला की आम्हाला आमच्या ह्या राज्यामध्ये जिथे योगी आदित्यनाथ यांना फायर ब्रँड नेता म्हणून ओळखलं जातं आणि योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या राज्यांमध्ये खूप मोठ्या लेवलला म्हणजे आम्हाला पाहिजेत असं मुख्यमंत्री, अशा प्रकारची त्यांची इमेज आहे आणि त्यांच्या राज्यामध्ये एवढा मोठा गेम पलटतो. ही गोष्ट डेफिनेटली तिथल्या भाजप संघटन असेल किंवा केंद्रीय भाजप संघटन असेल, हे लोक डेफिनेटली त्याच्यावरती विचार करतील. महाराष्ट्रात देखील खूप मोठमोठे धक्के बसलेले आहेत. पंकजा मुंडे, नवनीत राणा, रावसाहेब दानवे, म्हणजे विचार कर. महादेव जानकर पडले परभणीमधून.
त्याच्या पाठीमागच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन. दोन मेंबर ऑफ पार्लमेंट जे आता तयार झालेले आहेत दोन्ही, मला वाटतं एक तर जुना होता संजय बंडू जाधव आणि दुसरे आपले पंकजा मुंडेंच्या विरोधातले. तर मित्रांनो, जरांगे पाटील फॅक्टर ह्या इलेक्शनमध्ये 100% चाललेला आहे आणि ह्या गोष्टीची जी कमी होती ना ती देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजप असेल महाराष्ट्रातलं, ह्यांना आता नक्कीच जाणवत असेल. कारण पाठीमागच्या इलेक्शनच्या अगोदरचा 2-4 महिन्याचा जर का आपण काळ बघितला, माझी व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की याच्या पाठीमागे माझी इच्छा होती की भाजपनी किंवा देवेंद्र फडणवीस असतील ह्यांनी मराठा समाजाच्या जो कोण मेन नेता आहे, मनोज जरांगे पाटील असतील किंवा अजून इतर लोकनेते असतील, ह्यांच्याशी जाऊन ती शांत करायची, आग जी लागली होती ती शांत करणं गरजेचं होतं. परंतु अहंकार म्हणा किंवा अहंकार तर नाही म्हणू शकत, पण अशा कुठल्याही एका वेगळ्या लेवलला इथलं संघटन गेलं होतं की त्यांना त्या गोष्टीची कमीच वाटली नाही, की त्यांना गरजच वाटली नाही की आम्हाला ह्या गोष्टीची कधी गरज पडेल आणि आम्ही नरेंद्र मोदींचा चेहऱ्यावरती निवडणूक लढवू. आणि पण कसं असतं माहिती आहे का बघा, नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरती डेफिनेटली तुम्ही निवडणूक लढवलात, इतरही राज्यांमध्ये तुम्ही चांगलं म्हणजे क्लीन स्वीप दिलेले, जसं मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, अशा बऱ्याचशा राज्यांमध्ये तुम्ही पूर्णपणे सीट जिंकलेले आहेत, नो डाऊट. पण महाराष्ट्रातला विषय हा पेटलेला होता आणि महाराष्ट्रातला पेटलेला विषय असताना तुमचं कर्तव्य होतं की त्या विषयाला शांतता करून कमीत कमी निवडणुकीच्या तोंडावरती. पण आता कसा वेळ निघून गेलेली, ह्या सगळ्या गोष्टीवरती केंद्र सरकारही विचारविनिमय कराल, महाराष्ट्रातले संघटनही विचारविनिमय करतील भाजपचे. शिंदे गट, अजित गटांची तर एकच मला वाटतं खासदार निवडून आलेत त्यांचे, शिंदे गटांचे 5 खासदार आलेत. मला वाटतं सगळ्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे ह्यांना. बाकी मित्रांनो, मी सांगायचं म्हणजे आपला मी एवढे दिवस कुठे गायब होतो काय होतं, हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण शॉर्टमध्ये सांगतो. मी काही कारणामुळे मी व्हिडिओ बंद केले होते, ते काही कारण आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. व्हिडिओ छोटासाच असेल कारण खूप मोठा होईल, त्यामुळे मोठा झाला तर फायदा नाही होणार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मी ॲक्टिव्ह झालेलो आहे आणि मी आता काही गोष्टी घेऊन येतो आपल्यासोबत, ते तुम्हाला नंतर सांगेन. तर तोपर्यंत पुन्हा एकदा सपोर्ट करायला चालू करा. खूप दिवसानंतर मी परत तुमच्या भेटीला आलो आहे. जय शिवराय, जय मल्हार.